पैसे दी म्हणते ना पैसा त्या पुस्तकाचे 1 रुपया नाही देणार त्याचा 20 रुपये 100 रुपये रे आता काय करू नका तू आता काय करणार आहे तू 100 रुपये दे मला 100 रुपये नाही 200 रुपये 180 रुपये 200 रुपये 20 झाले 120 रुपये 160 गेला कसं लावलं फसवलं परंपरेनुसार भक्तिभावाने वराची पूजा करतात. नवरा कसाही असो, मारकुला, दारूला, देवळा तरी त्याच्यासाठी पूजा करतात आणि त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. चला तर पाहूया या मंगळागौरीमध्ये वटसावित्रीचे व्रत. वडाची पूजा केली आहे. 7 जन्मीचा हातपती मिळावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मंगळागौर म्हटलं तर महिला आपल्या नवऱ्याचं नाव उखाण्यात घेणं हे आलं. चला तर पाहूया आपल्या या महिला आपल्या नवऱ्याचं नाव उखाण्यात घेतात. चहा केला नेऊन दिला चिवडा केला ताजा दौलतरावांचे नाव घेते पहिला नंबर तुळजुंदामध्ये माझाचा राशी सागररावांचं नाव घेते मंगळागौरच्या दिवशी पायी पैंजण हाती कंकण पायी पैंजण मंगळसूत्र गळ्यात नरेंद्रचं नाव घेते मंगळागौरच्या गळ्यात. कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात कमळाचा फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात नितीनरावांचं नाव घेते सुहासिनीच्या गळ्यात.
यावर होते सात, त्यावर छोटी कळशी. संजय राऊतांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात शिंदेमध्ये गाव. राजापूर तालुक्यात शिंदेमध्ये गाव. इंद्ररावांचे नाव घेते कुपामध्ये नाव. आवाज नाही राय. आवाज नाही. आजच्या कार्यक्रमासाठी नेसलेली नऊवार साडी हर्षदरावांचे नाव घेते आवाज नाही जाय. विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात चांदीचं ताट. विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात चांदीचं ताट. चांदीच्या ताटात गुळाचा खडा. चांदीच्या ताटात गुळाचा खडा. रुपाली सुधीरचा लाखात एक जोडा. मला नाही आवडत. सोन्याच्या अंगठीला नागाची वेसूर. सोन्याच्या अंगठीला नागाची भूत. खंडेरावांचे नाव घेते सुरव्यांची सूर. यानंतर चला साजरा करू तुळसुंदेचा महामहोत्सव. उत्सव चैतन्याचा जल्लोष महामहोत्सवाचा. उत्सव चैतन्याचा जल्लोष महामहोत्सवाचा. चला तुळसुंदेचा महामहोत्सव पाहू. वारकरी मेळाव्यात रंगून जाऊ. वारकरी मेळाव्यात रंगून जाऊ. पावसाळ्यात 2 महिने मासेमारी बंद असल्याने आम्ही कोळी बांधव खारवी समाज नारळी पौर्णिमेला दर्यासागराची पूजा करून दर्याला सोन्याचा नारळ वाहतो आणि बोटी होड्या घेऊन दर्यात जातात. खारवी समाजाची शान म्हणून असं एक मंगळागौरमध्ये कोळी गीत सादर करत आहोत.
चला बाई चला आम्ही शाळेला जाऊ चला बाई चला आम्ही शाळेला जाऊ मोफत शिक्षणाचं फायदा आम्ही घेऊ मोफत शिक्षणाचा फायदा आम्ही घेऊ मुलींची वाढ पिढी साक्षर बनवू मुलींची वाढ पिढी साक्षर बनवू मुलींना शिक्षण देऊन सक्षम करू इथे एक छोटासा आई आई आणि किती घाण वास प्लास्टिक पण द्या प्लास्टिक पण ह्याच्यात किती दुर्गंधी पसरली आहे किती दुर्गंधी पसरली आहे आई आई हे बघ ते काकूने काय पिकवलं जरा विचार ना त्यांना अगं का हा मी विचारले अगं नको उगाच अगं नको उगाच आणि लोकं किती भांडणं होतात अगं नको ओ काकू तुम्ही काय फेकलं तिकडे बिअरची बाटली असं करू नका त्या प्राण्यांना असं उघड्यावर फेकून तुम्ही दुर्गंधी पसरताय जवळ जवळ पर्यावरण दूषित करताय मृत प्राण्यांना माईक जवळ घे जमिनीत खड्डा काढून त्यांना गाडून टाकायचं असतं माईक जवळ घे सॉरी सॉरी यापुढे असं कधीच करणार नाही चला तर मग सुका कचरा ओला कचरा वेगळा करू मृत प्राण्यांना जमिनीत गाडून टाकू पर्यावरणाची काळजी घेऊ हो हो पर्यावरणाची काळजी घेऊ चला बाई चला आम्ही शाळेत